हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजच्या सेशन मध्ये 6 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया आपण. तर फर्स्ट न्यूज आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संजीव नौटियाल यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ MD अँड CEO म्हणून उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँकचं. आणि किती पिरियड करता त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे? 3 वर्षाकरता. 3 वर्षाकरता ते तिथे वर्क करणार आहे उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक मध्ये ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO म्हणून. आणि त्यांचे जे पोस्ट आहे ते कधी टेक ओव्हर करणार आहे, कोणत्या तारखेला? 1 जुलै 2024 पासून तिथे ते स्टार्ट करणार आहे ऍज अ MD अँड CEO म्हणून. सो ते जे कंट्रीची लार्ज लेंडर आहे, कोणती बँक? स्टेट बँक ऑफ इंडिया. तिथनं ते ऍज अ डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते रिटायर्ड झालेले होते. जॉईन करण्याआधी MD अँड CEO ची पोस्ट जॉईन करण्याआधी तिथेच ते काय होते? ऍज अ प्रेसिडेंट म्हणून वर्क करत होते. ओके, ऍज अ प्रेसिडेंट म्हणून तिथेच ते कुठे? उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक मध्ये ऍज अ प्रेसिडेंट म्हणून वर्क करत होते बिफोर टेकिंग चार्ज ऍज MD अँड CEO. ओके, आणि 5 वर्षामध्ये गेल्या त्या बँकेच्या 5 वर्षामध्ये जे आहे थर्ड MD अँड CEO आहे जे झालेले आहे संजीव नौटियाल. त्याआधी कोण होते? तर 2019 मध्ये HDFC बँकचे डिजिटल बँकिंगचे ग्रुप हेड नितीन चुग, ओके, त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं स्मॉल फायनान्स बँक मध्ये. आणि करंट जे CEO आहे ते कोण आहे? इटिरा डेव्हिस जे आहे ते करंट CEO आहे. आणि त्यांनी त्यांचा चार्ज कधी घेतला होता? जानेवारी 2022 मध्ये त्यांनी चार्ज घेतलेला होता ऍज अ CEO म्हणून तिथला. ओके, आफ्टर RBI अप्रूव्ड हिज अपॉइंटमेंट फॉर 1 इयर. म्हणजे 1 वर्षाकरता त्यांना अप्रुव्हल दिलेलं होतं RBIने त्यांच्या अपॉइंटमेंटचं. लास्ट इयर काय म्हटलेलं आहे बँकेने? डेव्हिसची जी आहे त्यांना परत रिअपॉइंट करण्यात आलेलं आहे तिथे 14 जानेवारी 2023 पासनं. त्यांचं जे CEO म्हणून तिथे ते काम करत होते, तर त्यांना परत रिअपॉइंट करण्यात आलेलं आहे असं RBIने म्हटलेलं आहे. आणि 2 वर्षाकरता त्यांना करण्यात आलेलं होतं अपॉइंट. सो हे सगळं झालं अपॉइंटमेंट बद्दल. तर जे उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक आहे तिथले ऍज अ MD अँड CEO म्हणून RBIने अपॉइंट केलेलं आहे संजीव नौटियाल यांना. आणि हे 5वे म्हणजे गेल्या 5 वर्षामधनं हे थर्ड आहे MD आणि CEO तिथले. सो फर्स्ट कोण होते? 2019 मध्ये नितीन चुग होते. नंतर जे आहे त्यांच्यानंतर अपॉइंट झालेले आणि करंट CEO पण आहे ते इटिरा डेव्हिस आहे. आणि आता कोण अपॉइंट झालेले आहे? संजीव नौटियाल. नंतर बघूया, रिसेंटली RBIने आणखी अप्रूव्ह केलेली आहे अपॉइंटमेंट कोणाची? कॅरोल फुर्टॅडोची ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून बँक. ओके, त्यांची इफेक्टिव्ह त्यांचं जे टेन्युअर आहे ते कधीपासून इफेक्टिव्ह झालेलं आहे, कधीपासून त्यांनी तिथले चार्ज घेतलेला आहे? 1 मे 2024 पासून त्यांनी चार्ज घेतलेला आहे. ओके, आणि संजीव नौटियाल जे आहे ते 1 जुलै 2024 पासून तिथला चार्ज घेणार आहे आणि 3 वर्षाकरता तिथे वर्क करणार आहे ऍज अ MD अँड CEO म्हणून. तर बघूया आता नेक्स्ट न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी काय केलेलं आहे? अग्रीमेंट साइन केलेलं आहे कोणासोबत? जी स्टेट ओन्ड SJVN लिमिटेड आहे त्यांच्यासोबत. आणि कशा करता केलेला आहे हा अग्रीमेंट साइन? 460 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टच्या सेटअप करता हा अग्रीमेंट साइन झालेला आहे. कोणामध्ये झालेला आहे? टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि SJVN लिमिटेडचा. तो FDRE काय आहे? FDRE म्हणजे फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी. तर ती काय करते? एनेबल ती 24 तास जे आहे पॉवर सप्लाय करत असते आणि कंपनीजला पॉवर डिस्ट्रीब्यूट पण करत असते 24 तास. ओके, आणि काय करते? ती फुलफिल करते त्यांचे रिन्युएबल परचेस ऑब्लिगेशन आणि एनर्जी स्टोरेज ऑब्लिगेशन. सो हे वर्क आहे FDREचं जे 24 तास पॉवर सप्लाय करत असते
कंपनीजला डिस्ट्रीब्यूट करत असते पॉवर, सोबत फुलफिल करत असते त्यांचे रिन्युएबल परचेस ऑब्लिगेशन आणि एनर्जी स्टोरेज ऑब्लिगेशन. प्लांट जे आहे, आता जो प्लांट हे सेटअप करणार आहे ऍग्रीमेंट थ्रू, तर त्यामध्ये काय होणार आहे, प्लांट इज एक्सपेक्टेड टू जनरेट किती, नियरली 3000 मिलियन युनिट्स ऑफ पॉवर. ओके, नियरली 3000 मिलियन युनिट्स ऑफ पॉवर जे आहे ते जनरेट करणार आहे, म्हणजे एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि ऑफसेट करणार आहे 2200 मिलियन केजीज ऑफ CO2 इमिशन, आणि ते पण अॅन्युअली. सो प्लांटचं हे एक्सपेक्टेशन आहे की ते जनरेट करेल नियरली 3000 मिलियन युनिट्स ऑफ पॉवर आणि ऑफसेट करेल 2200 मिलियन केजी ऑफ CO2 कार्बन इमिशन अॅन्युअली. कंपनीची ऑपरेशनल कॅपॅसिटी किती आहे, कंपनीची ऑपरेशनल कॅपॅसिटी आहे 4515 मेगावॅट, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 3485 मेगावॅट सोलर आणि 1030 मेगावॅट ऑफ विंड पॉवर. ओके, तर टोटल आहे 4515 मेगावॅट कॅपॅसिटी आहे ऑपरेशनल, त्याच्यामध्ये सोलरचा आहे 3485 मेगावॅट आणि विंडचा आहे 1030 मेगावॅट. ओके, तर हे झालं प्रोजेक्ट बद्दल. जे 460 मेगावॅटचा क्लीन एनर्जी प्रोजेक्ट आहे त्यासाठी एक अग्रीमेंट साईन झालेला आहे, आणि अग्रीमेंट कोणाकोणामध्ये साईन झालेला आहे, तो साईन झालेला आहे टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचा SJVN लिमिटेड सोबत. बघूया नेक्स्ट न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज जी आहे, जी इंडियाची लार्जेस्ट पोर्ट आहे, पोर्ट ऑपरेटर आहे, कोणती आहे ती इंडियाची लार्जेस्ट पोर्ट ऑपरेटर, ती आहे अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. ओके, तर हे काय करणार आहे, एक प्लान करणार आहे, ते म्हणजे त्यांचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान आहे. आणि कुठे करणार आहे ते, जे ऑपरेशन्स आहे फिलिपिन्स मध्ये त्याला एक्सपांड करण्याचा पण त्यांचा प्लान आहे. कोणाचा, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांचा. काय प्लॅन आहे, इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे फिलिपिन्स मध्ये आणि एक्सपांड करण्याचा त्यांचे ऑपरेशन. तो नंतर काय आहे, त्यांचं एम आहे इस्टॅब्लिश करणे 25 मीटर डीप पोर्ट, जे कॅपेबल काय राहील, पॅनामॅक्स वेसल जे आहे त्याला अकोमोडेट करण्यासाठी कॅपेबल राहणार आहे. असा पोर्टचा प्रोजेक्ट जो आहे तो डेव्हलप करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, एम आहे. सो तर APSEZ म्हणजे अडानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, हे काय म्हणते की त्यांचे 7 पोर्ट आणि टर्मिनल्स जे आहे ते वेस्ट कोस्टला आहे आणि 8 आहे ते ईस्ट कोस्टला आहे इंडियाच्या. 7 पोर्ट आणि टर्मिनल्स त्यांचे वेस्ट कोस्टला आहे आणि 8 ईस्ट कोस्टला आहे इंडियाच्या. हायलाइट काय करते ते, त्यांचं हायलाइट आहे जे कंट्रीब्युशन आहे इंडियाच्या लॉजिस्टिक सेक्टरमध्ये, त्यांनी रिव्हील केलेलं आहे की 27% ऑफ द कंट्रीज टोटल कार्गो जे आहे ते हँडल करतं. कंट्रीचं जे टोटल कार्गो आहे त्याच्यामधले 27% जे आहे ते हँडल करतं APSEZ, आणि 44% ऑफ कंटेनर कार्गो फिस्कल इयर 2023-24 मध्ये त्यांनी हँडल केलेले आहे. तो हे काय झालं सगळं, इंडियाचे जे लार्जेस्ट पोर्ट ऑपरेटर आहे कोण, अडानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, ही फिलिपिन्स मध्ये त्यांना काय करायचं आहे, त्यांचा इन्व्हेस्टमेंट, पोर्ट डेव्हलपमेंटच्या इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे. सोबतच त्यांना काय करायचं आहे, तिथले ऑपरेशन्स जे आहे ते एक्सपांड करायचे आहे. आणि त्यांचा एम आहे इस्टॅब्लिश करण्याचा 25 मीटर डीप पोर्ट, जे की कॅपेबल राहणार आहे पॅनामॅक्स वेसलना अकोमोडेट करण्यासाठी. ते हे पण म्हणतात की त्यांचे 7 पोर्ट आणि टर्मिनल काय आहे, वेस्ट कोस्ट मध्ये आहे इंडियाच्या आणि 8 ईस्ट कोस्ट मध्ये आहे इंडियाच्या. ओके, आणि फिस्कल इयर 2023-24 मध्ये त्यांनी रिव्हील केलेलं आहे की 27% ऑफ द कंट्री टोटल कार्गोच्या 27% आणि 44% ऑफ कंटेनर कार्गो त्यांनी हँडल केलेले आहे. सो हे सगळं झालं कशाबद्दल, अडानी पोर्ट बद्दल, जे इन्व्हेस्ट करणार आहे फिलिपिन्स मध्ये आणि काय करणार आहे, बटाना फॉर पोर्ट डेव्हलपमेंट.
नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जी आहे ती एक लिस्ट आलेली आहे कशाची, तर बघूया आपण. ती जी रँकिंग्स असते ते रँकिंग्स आहे. तर ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, हॅव रिप्लेस्ड इंडिया ॲज द नंबर 1 टेस्ट टीम इन द ICC मेन्स रँकिंग. तर अॅन्युअली अपडेट होत असते रँकिंग. तर कशाची झालेली आहे, टेस्ट टीमची रँकिंग जी आहे ती अपडेट झालेली आहे. त्यामध्ये ICC मेन्स रँकिंग जी आहे ती काय झालेलं आहे, ऑस्ट्रेलियाने इंडियाला रिप्लेस केलेला आहे नंबर 1 पासून. तर आधी इंडिया काय होतं नंबर 1, आता ऑस्ट्रेलिया नंबर 1 वर आहे टेस्ट टीम ICC मेन्स रँकिंग मध्ये. सो तर ODI आणि T20 इंटरनॅशनल रँकिंग्स मध्ये जे आहे इंडियाने टॉप स्पॉट जो आहे तो त्यांचा कायम ठेवलेला आहे. फक्त टेस्ट टीम ICC मेन्स रँकिंग मध्ये तो जो रँकिंग आहे ती चेंज झालेली आहे. बाकीचे जे पोझिशन्स आहे टेस्ट टीम्सची ते अनचेंज आहे. फक्त कशाची चेंज झालेली आहे, ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचं जे रँकिंग आहे ते चेंज झालेले आहे, बाकीचे अनचेंज आहे. सो ओडीआयची रँकिंग बघून घेऊया आपण आता. ओडीआयचं काय आहे, इंडियाची रँकिंग आहे 122, जी काय झालेली आहे, एक्सटेंड देअर लीड ओव्हर ऑस्ट्रेलिया 116. तर ऑस्ट्रेलियाची किती आहे 116. तर 6 रँकिंगच्या पॉइंट्सनी काय आहे वर आहे इंडिया. साऊथ आफ्रिका काय आहे थर्ड स्पॉटवर आहे आणि ओनली 4 पॉइंट्स बिहाइंड आहे ऑस्ट्रेलियाच्या. ऑस्ट्रेलियाच्या 4 पॉइंट्स मागे आहे साऊथ आफ्रिका. पाकिस्तान 106 वर आहे आणि न्यूझीलंड आहे 101 वर आणि टॉप 5च्या लिस्ट मध्ये हे सगळे आहेत. ओके, हे झालं ODI रँकिंग बद्दल. आता बघून घेऊया जे T20 इंटरनॅशनल आहे त्यामध्ये इंडियाचं काय आहे, स्टील नंबर 1 आहे इंडिया T20 इंटरनॅशनल मध्ये 264 पॉइंट्ससह. आणि लीड ओव्हर ऑस्ट्रेलियाची किती आहे 257 पॉइंट्स आहे, जे की काय आहे रिड्यूस फ्रॉम 11 to 7 पॉइंट्स. रिड्यूस झालेले आहे फ्रॉम 11 to 7 पॉइंट्स. 11 पासून 7 पॉइंट्स जे आहे ते रिड्यूस झालेले आहे. जे बिगेस्ट बेनिफिशियरी आहे साऊथ आफ्रिका, हे काय झालेली आहे रोज 2 पॉइंट फ्रॉम 6 to 4. तर आधी साऊथ आफ्रिकाचे किती पॉइंट होते, म्हणजे स्पॉट होता 6 स्पॉट होता, पण आता राईज केलेली आहे, त्यांची रँकिंग राईज झालेली आहे आणि 4th वर साऊथ आफ्रिका आलेली आहे. आणि 2 पॉइंट्स बिहाइंड थर्ड प्लेस इंग्लंड. तर इंग्लंड जी आहे थर्ड प्लेस वर आहे 252 पॉइंट्ससह. तर त्यांच्या फक्त 2 पॉइंट्सनी मागे आहे साऊथ आफ्रिका. मीनवाईल पाकिस्तानचं काय आहे ड्रॉप झालेलं आहे 2 प्लेसेस टू 7. पाकिस्तान हॅव ड्रॉप 2 प्लेसेस टू 7th वर आलेली आहे आणि स्कॉटलंड हॅव ओव्हरटेक झिम्बाब्वे टू 12th. तर स्कॉटलंडनी झिम्बाब्वेला ओव्हरटेक करून 12th रँक मिळवलेला आहे. सो हे झाले रँकिंग, जे टेस्ट टीमचे रँकिंग्स आहे आणि ODIचे रँकिंग्स आहे आणि T20 इंटरनॅशनलचे रँकिंग्स आहे. तर हे सगळे रँकिंग्स आहे. फर्स्ट तर आहे की टेस्ट टीम मध्ये इंडियाला रिप्लेस केलेला आहे ऑस्ट्रेलियाने. सोबतच ODI मध्ये इंडियाने त्यांची प्लेस जी आहे ते कायम ठेवलेली आहे नंबर 1 रँकची. आणि सेकंड वर आहे ऑस्ट्रेलिया, थर्ड स्पॉट वर आहे साऊथ आफ्रिका, नंतर आहे पाकिस्तान आणि न्यूझीलंड. तो हे ODIचे रँकिंग्स आहे टॉप 5चे रँकिंग. सोबतच T20 इंटरनॅशनल मध्ये पण इंडियाने त्यांचा जो रँकिंग आहे तो कायम ठेवलेला आहे. फर्स्ट वर नंबर 1 रँक आहे. नंतर आहे ऑस्ट्रेलिया, सेम बाकी सगळे लिस्ट मध्ये आहे, तुम्ही एकदा बघून घ्याल. ओके, एक लिस्ट बनवायची असे टेस्ट टीमची, ODI आणि T20 इंटरनॅशनलची, आणि फर्स्ट टू 5th असे रँक्स ते सगळ्यांचे नावं लिहून घ्यायचे आणि ते बघून घ्यायचे एकदा. तो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे 197 कम्युनिकेशन, जी पॅरेंट कंपनी, कशाची पॅरेंट कंपनी आहे पेटीएमची. पेटीएमची पॅरेंट कंपनी कोण आहे 197 कम्युनिकेशन. त्यांनी काय केलेलं आहे अनाऊन्स केलेली आहे, कोणाची म्हणजे CEO अनाऊन्स केलेला आहे. तर CEO अनाऊन्स केलेला आहे कोणाला, राकेश सिंग यांना
न्यू पेटीएम मनीचे सीईओ म्हणून अनाउन्स केलेला आहे. सो जे भावेश गुप्ता आहे, ओके, प्रेसिडेंट अँड चीफ ऑपरेटिंग ऑफिसर भावेश गुप्ता हे काय करणार आहे, रिझाईन फ्रॉम हिज पोझिशन अँड मूव्ह टू द ऍडवायझरी पोझिशन. तर ते रिझाईन करणार आहे भावेश गुप्ता आणि ऍडवायझरीच्या पोझिशनवर जाणार आहेत. तर त्यांच्या जागेवर आता पेटीएम मनीचे सीईओ राकेश सिंग त्यांना रिप्लेस करणार आहे भावेश गुप्ता यांना. तर त्यांचा लास्ट डे कधी राहणार आहे, 31 मे 2024 ला ती त्यांची जी पोझिशन आहे भावेश गुप्ता हे त्यांच्या पोझिशन वरून रिझाईन करेल आणि त्यांच्या पोझिशनवर चार्ज कोण येणार आहे, राकेश सिंग हे घेणार आहेत. ओके, भावेश गुप्ता जे आहे पेटीएम सोबत 4 वर्ष जे आहे ते पेटीएमला दिलेले आहे भावेश गुप्तानी आणि त्यांचे जे पोझिशन आहे ते एलिव्हेट झालेली आहे प्रेसिडेंट आणि सीईओ लास्ट इयरला त्यांची पोझिशन एलिव्हेट करण्यात आलेली प्रेसिडेंट आणि सीईओ म्हणून. वरुण श्रीधर जे आहे फॉर्मर हेड ऑफ पेटीएम मनी लिमिटेड हे काय करणार आहे, विल ट्रान्झिशन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ पेटीएम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. ओके, तर हे सगळं आहे. ही विल रिप्लेस, कोणाला रिप्लेस करणार आहे, ही विल रिप्लेस बाय राकेश सिंग. तर राकेश सिंग त्यांना रिप्लेस करणार आहे ॲज अ न्यू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ पेटीएम मनी. ओके, तर हे काय झालं, तर न्यू पेटीएम मनीचे जे सीईओ आहे अपॉइंट करण्यात आलेला आहे राकेश सिंग यांना. आणि कोणी अपॉइंट केलेला आहे, 197 कम्युनिकेशन जी पॅरेंट कंपनी आहे पेटीएमची त्यांनी अनाउन्स केलेला आहे. नेक्स्ट बघूया. आणि वरुण श्रीधर जे आहे, वरुण श्रीधर यांना रिप्लेस करणार आहे राकेश सिंग. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे, खूप वर्षांच्या डिले आणि अडथळ्यांनंतर जे बोईंग आहे ते फायनली काय करणार आहे, लॉन्च ॲस्ट्रोनॉट्स टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फॉर नासा. तर ॲस्ट्रोनॉट्स लॉन्च करणार आहे टू इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फॉर नासा करता. त्यांची फर्स्ट फ्लाइट जी आहे बोईंगची स्टार लिनियर कॅप्सूल विथ अ क्रू ऑन बोर्ड. तर फर्स्ट फ्लाइट जी आहे बोईंग स्टार लिनियर कॅप्सूलची त्यामध्ये काय राहणार आहे, चालक राहणार आहे. ओके, चालक राहणार आहे म्हणजे त्यामध्ये ॲस्ट्रोनॉट्स राहणार आहेत. नासाचे आहे US कंपनी फॉर ॲस्ट्रोनॉट्स राईट आफ्टर द स्पेस शटलर वेअर रिटायर्ड. तर स्पेस शटलर जेव्हा रिटायर्ड झाले त्यानंतर नासा कुठे US कंपनी सोबत गेली, कशा करता, फॉर ॲस्ट्रोनॉट राईड्स करता. इलॉन मस्कची जे स्पेसएक्स आहे, ओके, त्यांनी 9 टॅक्सी ट्रिप्स केलेल्या आहे फॉर नासा. 2020 पासून इलॉन मस्कची स्पेसएक्स जे आहे त्यांनी 9 टॅक्सी ट्रिप्स केलेले आहे फॉर नासा. वाईल बोईंगनी जे आहे काय केलेलं आहे, ओनली अ पेअर ऑफ अनऑक्युपाइड टेस्ट फ्लाइट्स, फक्त एक केलेली आहे. बोईंग स्टार लिनियर कॅप्सूल जी आहे ती काय आहे, अबाउट 10 फीट म्हणजे 3 मीटर टॉल आहे आणि 15 फीट 4.5 मीटर डायमीटर मध्ये आहे. त्याच्यामध्ये 7 पीपल जे आहे ते ट्रॅव्हल फिट होऊ शकतात, फिट अप टू 7 पीपल्स. आणि काय आहे त्याची 10 फीट म्हणजे 3 मीटर टॉल आहे ती आणि 15 फीट 4.5 मीटर डायमीटर मध्ये आहे. ओके, आणि कुठनं ती लॉन्च होणार आहे, ब्लास्ट ऑफ होणार आहे, तर केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशन जे आहे तिथनं युनायटेड लॉन्च अलायन्सचे जे ॲटलास बी रॉकेट आहे त्यामधनं स्टार लिनियर जे आहे ते ब्लास्ट ऑफ होणार आहे. कुठनं, केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशन मधून जे युनायटेड लॉन्च अलायन्सची ॲटलास बी रॉकेट आहे तर त्या रॉकेट मधनं स्टार लिनियर जी आहे ती ब्लास्ट ऑफ होणार आहे. ओके, तर हे कशाबद्दल झालं, जे बोईंग आहे ते लॉन्च करणार आहे ॲस्ट्रोनॉट इन अ न्यू, त्यांच्या न्यू कॅप्सूल मधनं आणि एक्सपांडिंग स्पेस ट्रॅव्हल.
स्पेस ट्रॅव्हल जे आहे ते एक्सपांड करणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, जसं आता तुम्ही बघितलंच असेल की वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे झालेला, तर कधी झालेला तो 3 मे 2024. ओके, फ्रायडेला वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे झालेला. तर त्यांचे काही रँकिंग्स आलेले आहे ते बघून घेऊया आपण. तर इंडियाचा रँक किती आहे? 159th रँक आहे 2024 मध्ये. कशामध्ये? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये, जी अॅन्युअली पब्लिश होते. आणि कोण पब्लिश करतं? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, RSF, ती रँकिंग जी आहे ती पब्लिश करत असतात, इंडेक्स पब्लिश करत असतात. ओके, आणि पाकिस्तानची रँक किती आहे? 152 आणि श्रीलंकाची 150 आहे. इंडियाची आहे 159, पाकिस्तानची आहे 152 आणि श्रीलंकाची आहे 150. लास्ट इयरला किती होती? जे 180 कंट्रीज आहे त्यामधनं लास्ट इयरला इंडियाची रँकिंग होती 161. ओके, तर हे झालंय रँकिंग बद्दल, जी कोणी पब्लिश केलेली आहे. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर, RSFनी पब्लिश केलेली आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सची, जी अॅन्युअली पब्लिश होत असते. आणि इंडियाचा रँक आहे 159 2024 चा. आणि नॉर्वेने काय केलेलं आहे? नॉर्वेने टॉप केलेला आहे, टॉप पोझिशनवर नॉर्वे आहे. आणि डेन्मार्क जी आहे ती सेकंड पोझिशनवर आहे. ओके, नॉर्वे फर्स्ट पोझिशनवर आहे, डेन्मार्क ही सेकंड पोझिशनवर आहे. आणि लास्ट मध्ये कोण आहे? लास्ट वर आहे इरिट्रिया, ही बॉटमला आहे. ओके, इरिट्रिया ही बॉटमला आहे आणि सायरिया जी आहे ती त्याच्या वर आहे. म्हणजे लास्ट सेकंड सायरिया आहे. सो हे झाली कशाबद्दल? जे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जे असतं त्याची रँकिंग आहे. सो इंडियाचा रँक आहे 159, सोबतच पाकिस्तानचा आहे 152 आणि श्रीलंकाचा आहे 150. फर्स्ट आहे, टॉप केलेला आहे नॉर्वेनी आणि सेकंड नंबरवर आहे डेन्मार्क. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज आहे, द सेंटर हॅज सेट इन मोशन गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अफिलिएट ट्रिब्युनल. यांनी काय केलेलं आहे? जे रिटायर्ड जस्टिस संजया कुमार मिश्रा यांना अपॉइंट केलेलं आहे. ओके, ते रिटायर्ड जस्टिस आहे, संजया यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज प्रेसिडेंट म्हणून. ओके, आणि एम काय असतो? एम आहे त्यांचा, ट्रिब्युनल एम आहे हेल्प करणे बिझनेसेसला रिझॉल्व्ह करून व्हेरियस डिस्प्यूट इफिशियंटली. जे पण डिस्प्यूट आहे बिझनेसेस मध्ये त्यांना व्हेरियस डिस्प्यूट जे आहे त्यांना काय करणे? रिझॉल्व्ह करणे, जे पण बिझनेसेस मध्ये असतात. तो त्यांचा एम आहे. संजय कुमार मिश्रा जे आहे ते 62 इयर्सचे आहे. ते फॉर्मरली कुठे सर्व्हिस देत होते? ते जज होते ऍट उत्तराखंड हायकोर्ट. आणि कुठले आहे ते? बेसिकली ते ओडिसाचे आहे आणि त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ जज म्हणून उत्तराखंड हायकोर्ट मध्ये. आता बघून घेऊया की या अपॉइंटमेंटला काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे? त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ए हायकोर्ट जज. हायकोर्ट जज असणं आवश्यक आहे. रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज असणं और ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज विथ अ डिकेड ऑफ क्युम्युलेटिव्ह एक्सपिरियन्स. डिकेड ऑफ एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. कशामध्ये? ऍज अ ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज और रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज मध्ये. ओके, किंवा लॉयर असणं पण आवश्यक आहे. लॉयर पण चालतं, पण त्याच्यामध्ये पण त्यांचं डिकेड ऑफ प्रॅक्टिस पाहिजे आहे. पर्टिक्युलरली कशामध्ये प्रॅक्टिस पाहिजे आहे? लिटिगेशन पर्टेनिंग टू इनडायरेक्ट टॅक्सेस. ओके, इनडायरेक्ट टॅक्सेस या सेक्शन मध्ये पर्टिक्युलरली प्रॅक्टिस, त्यांना पर्टिक्युलरली काय पाहिजे असते? प्रॅक्टिस पाहिजे असते, जेव्हा जर ते लॉयर असेल तर. हा सगळा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. कशासाठी असतो हा? जे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून अपॉइंटमेंट साठी. कशाच्या? GSTAT. GSTAT म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अफिलिएट ट्रिब्युनल करता. तर हे झालं कशाबद्दल? संजय कुमार मिश्रा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून GSTAT. ओके, ते फॉर्मरली त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ जज म्हणून उत्तराखंड हायकोर्ट मध्ये
आणि कुठले आहे ते ओडिसाचे आहे. क्वेश्चन घेऊन घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेले आहे ऍज अ न्यू MD अँड CEO ऑफ उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक? संजीव नौटियाल यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, रिसेंटली विच इंडियन इलेक्ट्रिक युटिलिटी अँड इलेक्ट्रिसिटी जनरेटर कंपनी, ओके, कोणती कंपनी आहे जी इंडियन इलेक्ट्रिक युटिलिटी आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन कंपनी आहे, ज्यांनी साइन केलेला आहे अग्रीमेंट स्टेट ओन SJVN सोबत, कशा करता, स्टार्टअप करण्याकरता 460 मेगावॅट FDRE प्लांट. तर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी साइन केलेला आहे अग्रीमेंट स्टेट ओन SJVN सोबत. नेक्स्ट, अडानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड हे काय करत आहे, इज लुकिंग टू एक्सपांड इट्स ऑपरेशन्स इन बटान फॉर पोर्ट डेव्हलपमेंट इन कॉन्टेक्स्ट टू सेम वेअर डिड बटान सिच्युएटेड. ओके, तर बटान कुठे सिच्युएटेड आहे, फिलिपिन्स मध्ये, आणि फिलिपिन्स मध्ये काय करणार आहे ते त्यांचं जे ऑपरेशनल एक्सपांड करणार आहे आणि त्यांचा प्लॅन आहे पोर्ट डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. नेक्स्ट आहे, which team have replaced India as the number 1 test team in the ICC मेन्स रँकिंग? तर जे अॅन्युअली अपडेट होत असते ICC मेन्स रँकिंगची, तर टेस्ट टीम जी आहे त्या टेस्ट टीम मध्ये इंडियाला कोणी रिप्लेस केलेलं आहे आणि कोण नंबर 1 झालेला आहे? ऑस्ट्रेलियाची टीम आहे, ती नंबर 1 पोझिशनवर आलेली आहे आणि इंडियाला रिप्लेस केलेला आहे. नेक्स्ट, हु विल बी द न्यू CEO ऑफ पेटीएम मनी रिप्लेसिंग वरुण श्रीधर? ओके, वरुण श्रीधरला कोण रिप्लेस करणार आहे आणि न्यू CEO बनणार आहे पेटीएम मनीचा? राकेश सिंग. नेक्स्ट, विच अमेरिकन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज फायनली पॉइज टू लॉन्च करणार आहेत एस्ट्रोनॉट्स टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फॉर नासा? वाईट कोणाच्या थ्रू? स्टार लिनियर कॅप्सूल थ्रू. तर बोईंग ही काय करणार आहे, लॉन्च करणार आहे त्यांचे एस्ट्रोनॉट्स कशा करता, टू द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फॉर नासा. नेक्स्ट, व्हॉट इज द इंडियाज रँक इन द 2024 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, जी पब्लिश होते अॅन्युअली आणि कोण करते पब्लिश? रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर. तर 159th रँक आहे इंडियाचा. आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात येतो? 3rd ऑफ मे ला सेलिब्रेट करण्यात येतो आणि यावर्षी हा होता फ्रायडेला. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन इलेक्टेड ॲज द न्यू प्रेसिडेंट ऑफ GST अफिलिएट ट्रिब्युनल? तर कोणाला प्रेसिडेंट बनवण्यात आलेला आहे GST अफिलिएट ट्रिब्युनलचा? संजया कुमार मिश्रा यांना. ओके, तर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. तुम्हाला जर न्यूजची PDF पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.